उद्धवच्या पक्षावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्या पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे, मला सांगा, नाशिकच्या, आमची मर्यादा ही आहे की सर्व धर्माच्या अधिकारांचं रक्षण, संरक्षण आणि मुक्तपणे आपापल्या धर्म रीती परंपरेला जे आहे मुक्तपणे कार्य करण्याची मुभा असलेला हा देश आहे, भारतीय संविधानातून दिलेला हक्क आहे। हा राज ठाकरे कुंभच्या बाबतीमध्ये कचरा सफाईला तरी कचरा साफ केल्याच्या नंतर खूप मोठी मुक्ती असते, खूप मोठं कार्य असतंय, कधी कचरा साफ करायला यावा त्या तपोवनामध्ये नुसतं लोकांमध्ये चुळबुळ 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 लावण्यासाठी यायचं नसतं राज ठाकरे। आणि ज्या प्रकारे राज ठाकरे नाशिकमध्ये व्यक्त झाले, म्हणे लाकूड तोड्या महाजनांपेक्षा लाकूड तोड्या असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे। मला एक समजत नाही, राज ठाकरे तुला आता भोंगे बाबा म्हणावं का रे? भोंगे बाबा, महाजन साहेब हे कुंभासाठी काम करतायत। जे कोणी कुंभासाठी काम करतंय त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये आदरयुक्त राहिलं पाहिजे। राजकीय पक्ष किंवा राजकीय माणूस म्हणून नाही, त्याला सेवा म्हणतात रे राज ठाकरे, एवढं तर ज्ञात असलं पाहिजे। सेवेला सेवा म्हणायचं, त्याच्यासाठी चार धर्माची धर्म परंपरा ही माहीत असली पाहिजे। तर उडवणाऱ्याला काय माहीत असणार आहे? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा भोंगे बाबा राज ठाकरे ह्या भोंग्याप्रमाणे आता त्याचे मुंबईतले भोंगे बंद झाले आणि त्याचे अशा प्रकारचे हिंदूच्या विरोधातला त्यांचा जो कंठ आहे तो भोंग्यासारखा भो करायला लागलाय। मला असं वाटतंय राज ठाकरेचे हे म्हणजे राजकीय गच्छंतीचे दिवस आहेत म्हणून राज ठाकरेंचं हे असं वर्तन आहे। मला एक समजत नाही, जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणत आहेत ना की म्हणजे ज्या प्रकारे ते व्यक्त होत आहेत की साधूंच्या बाबतीमध्ये गुजरात महाराष्ट्रामध्ये वाद लावणे, उत्तर भारत महाराष्ट्राच्या भाषिक याच्यावरून वाद लावणे, मला सांगा शिवाजी पार्क हे प्लेग्राऊंड आहे, ह्या प्लेग्राऊंडवर बाळ ठाकरेंचा चौथारा आहे। फार गंभीर मुद्दा महाराष्ट्रासमोर ठेवत आहे, मुंबईवाल्यांसमोर ठेवत आहे, मुंबईवाल्यांसमोर ठेवत आहे। राज ठाकरे पर्यावरणाची भाषा करणारे, दिखावा करणारे, राज ठाकरेच्या एखाद्या पत्रकार परिषदेमधून बाळ ठाकरेंच्या त्या चौथाऱ्याला परवानगी असल्याचं पत्र राज ठाकरेंनी जारी करावं।